आज आपल्याला इरेशनल नंबरची माहिती घ्यायची आहे. पहा, रॅशनल नंबर्स नंबर लाईन वर कसे घ्यायचे याविषयी झालेलं आहे. इन ऍडिशन टू रॅशनल नंबर्स देर आर मेनी मोर नंबर्स ऑन ए नंबर लाईन. They are not rational numbers. That is, they are irrational numbers. Let us represent the number √2 on a number line. नंबर लाईन वर आपण √2 कसे इंडिकेट करायचे, त्याचं लोकेशन कुठं असतं, तर हे आपल्याला आता स्टार्टिंगला शोधायचं आहे. तर एक नंबर लाईन घेऊ आपण. नंबर लाईन साठी पहा, एक लाईन ड्रॉ करतोय. ते पहा, हे कशी आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके. आता इथे आपण एरो दाखवलेले आहेत. ही लाईन झाली. आता याच्यावर आपल्याला 1 युनिट्स असे आपण इथे पार्ट करतोय. पहा, इथे समजा आपण स्टार्टिंग इथून जर केला तर कंपासच्या मदतीनं आपण इथे पार्ट करायचे आहेत, इक्वल पार्ट्स करायचे आहेत. कसे पहा, इथे मी कंपास घेतोय. पहा, इथे जो पॉइंट केलेला आहे तिथून तिथून पहा, एक कोणतंही डिस्टन्स घ्यायचं असं. हे पहा, इतकं असं डिस्टन्स घेतलं आणि आपल्याला इथे पॉइंट नोट करायचे आहेत. 1. देन इथे पहा, इक्वल पार्ट्स करायचे आहेत. इथे पहा, डॉट करतोय. पुढे घेतोय मी. इथे डॉट करतोय. स्वतःहून म्यूट व्हायचं आहे तुम्ही, सर्वांना डिस्टर्ब होतो मग. इथे डॉट घेतोय. तर इथे पहा, इथे आपण नंबर लाईन तयार करतोय. इथे पहा, हा 1 पॉइंट इथे घेतलेला आहे. पॉइंट 1 युनिट्स असे याचे पार्ट्स केलेले आहेत. तर इथे आपण 0 घेऊ. 0, इकडे 1, 2, इकडे लेफ्ट हँड साइडला -1, -2. पहा, तर ही झाली नंबर लाईन. तर या नंबर लाईन वर आपल्याला √2 घ्यायचे आहे. आता √2 घेत असताना कसे घ्यायचे आहेत तर ते समजावून घ्या. तर स्टार्टिंगला आपण इथे, आता इथे 0 आहेत, तर इथे 1 वर इथे आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा यूज केला तरी चालतो. सेट स्क्वेअरच्या मदतीने सुद्धा आपल्याला इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो. पहा, तर हा सेट स्क्वेअर असा इथे लावायचा आहे. हा पहा, इथे सेट स्क्वेअरच्या जे साइड्स असतात ह्या परपेंडिक्युलर टू ईच अदर असतात. आता इकडची 1 साइड मी लाईन वर कोइन्साइड केलेली आहे. इथे पहा, बरोबर लाईन वर इथे मी घेतलेली आहे, जुळवलेली आहे, कोइन्साइड केलेली आहे. आणि मग इकडच्या साइड इथला जो पॉइंट आहे, व्हर्टेक्स आहे, तर तो इथे 1 वर बरोबर घेतलेला आहे.
आता मी इथे या साईडला इकडे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय पहा, इथून ही पहा अशी. तर इथे मी आता लाईन ड्रॉ केलेली आहे, हे पहा इथे एरो दाखवतो. आता मला इथे इथून इथपर्यंत जे 1 युनिट डिस्टन्स आहे ते मला इथे परपेंडिक्युलर वर टाकायचं आहे. हा इथे परपेंडिक्युलर आहे, लक्षात ठेवा. 90 डिग्रीचा अँगल होतो विथ नंबर लाईन. ओके. आता हे जे डिस्टन्स आहे तर ते इथे पहा. तर हे इथे याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे 1 युनिट इतकं डिस्टन्स आहे. तर मी इथे कंपास रिकामा टोक इथे ठेवलेलं आहे पहा, आणि इथे पहा इथे मी एक आर्क घेतोय, म्हणजे जेणेकरून आपल्याला 1 युनिट इतकं डिस्टन्स इथे मिळणार आहे. पहा इथे मी इथे डॉट घेतलेला आहे, छोटी आर्क घेतलेली आहे. याचा अर्थ असा की इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे 1 युनिट आहे. इथे मी दाखवतो तुम्हाला, त्याशिवाय समजणार नाही. तर हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, तर हे एक्झॅक्टली 1 युनिट आहे. 1 युनिट लक्षात ठेवा. इकडे जेवढं आहे हे 1 युनिटच आहे. हे 1 युनिट आहे, 1 युनिट. त्यामुळे तर इथे नंबर 1 आलेला आहे. आणि हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इथे टाकलेलं आहे, म्हणजे हे 1 युनिट झालं, हे लक्षात ठेवा. आता हे स्केलच्या साहाय्यानं हे जॉईन करायचं आहे. तर सोयीसाठी आपण इथे नेम देऊ, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आहे. इथे मी नेम देतोय पहा. तर हा जो पॉइंट आहे तर याला आपण ओ नेम देऊ. 0 आहे तिथे ओ. इथे जो पॉइंट मिळालेला आहे त्याला आपण पी नेम देऊ. आणि इथं जो आहे तर याला आपण नेम ए देऊ. ओके. आता पहा, आता पुढे काय करायचं पहा. इथे हे जॉईन करायचं आहे स्केलच्या साहाय्याने. इथे आपण स्केल घेणार आहोत. जस्ट मी इथे बरोबर आपल्याला स्केल जॉईन करायची आहे, आणि इथे लाईन ड्रॉ करायची आहे. पहा इथे मी हे जॉईन करतोय ओपी. ओपी जॉईन केलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे आपल्याला एक ट्रायंगल मिळालेला आहे. आता हा ट्रायंगल मिळाल्यानंतर मी इकडे पुन्हा कंपास घेतोय पहा. कंपासचं रिकाम टोक इथे ओ वर ठेवलेलं आहे, आणि ओ पासून पी पर्यंत इतकं डिस्टन्स घेणार आहे कंपास मध्ये. पहा मी कंपास आता असा तिरपा केलेला आहे, आणि इथून पहा जस्ट मिनिट, रिकाम टोक ओ वर आहे, आणि इथे मी आता हे डिस्टन्स वाढवतोय. इथपर्यंत पी पर्यंत डिस्टन्स घेतलेलं आहे. आता मी इथे खात्री करतोय की ते डिस्टन्स इक्वल आले का पाहतोय. पहा इथे मी खात्री करून घेतली की या कंपास मध्ये ओपी इतकं डिस्टन्स आहे याची खात्री करून घेतली. ओके. आता मी इथून आर्क घेतोय पहा. इथून मी आर्क ड्रॉ करतोय, नंबर लाईनला इंटरसेक्ट होईपर्यंत अशी मी आर्क घेतलेली आहे. ओके. आता पुढचा पार्ट पहा. तर आता इथे जो पॉइंट मिळालेला आहे तो पॉइंट म्हणजे हे डिस्टन्स किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता इथे ट्रायंगलचा विचार करा. मी इथे थोडस कॅल्क्युलेशन करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा साइडला इथे इन ट्रायंगल ओएपी, इन ट्रायंगल ओएपी angle OAP is equal to 90 degree. Angle OAP
इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल आहे. आणि राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे आपण इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, therefore by Pythagoras theorem, पायथागोरस थेरम नुसार काय होतं पहा, हायपोटेनिसचा स्क्वेअर करायचा. हा हायपोटेनिस आहे पहा, साइड अपोजिट टू 90 डिग्री इज नोन ॲज हायपोटेनिस. तर हे हायपोटेनिस आपल्याला मिळालेला आहे ओपी. म्हणजेच इथे ओपीचा स्क्वेअर हायपोटेनिसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. रिमेनिंग टू साइड्स OA अँड AP. देअरफॉर OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर येणार इथे. आता इथे व्हॅल्यू ठेवा. इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहितोय. हे OA 1 युनिट आहे पहा, मी इथे दाखवलेलं आहे पहा ग्रीन कलरनी. 1 युनिट आहे त्यामुळे 1 स्क्वेअर येणार इथे. प्लस AP पहा, AP ऑल्सो 1 युनिट आहे त्यामुळे इथे पण 1 स्क्वेअर येणार. मग 1 चा स्क्वेअर 1च येणार, प्लस पुन्हा 1 चा स्क्वेअर 1 येणार. म्हणजेच इक्वल टू 1 + 1 2 मिळाले. देअरफॉर OP इज इक्वल टू 2 मिळाले पहा. OP इज इक्वल टू 2. आता स्क्वेअर रूट घ्यायचं. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळतं पहा. देअरफॉर OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. याचं स्क्वेअर रूट घेतलं OP स्क्वेअरचं OP मिळालं आणि 2चं स्क्वेअर रूट केलं तर हे स्क्वेअर रूट राहतं. स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याला इथे OP ची व्हॅल्यू जी आहे तर इथे √2 मिळालेली आहे. लक्षात येते का. म्हणजे OP जो सेगमेंट आहे तर त्याची लेंथ आहे √2. पहा मी इथे लिहितोय ती OP इज इक्वल टू √2 मिळालं. म्हणजे हे अंतर O पासून P पर्यंत जे अंतर आहे, डिस्टन्स आहे ते √2 इतकं आहे. आणि हे OP जेवढं आहे तेवढंच डिस्टन्स OQ आहे हे लक्षात घ्या. OQ, Q पॉइंट इथे आहे. लक्षात आलं का. जेवढं OP आहे तेवढंच OQ आहे. कसं काय, तर इथे आपण ही जी आर्क घेतलेली आहे, ही ब्लॅक कलरची मोठी आर्क, लार्जर आर्क आहे ती, तर ती रेडियस OP इतकी घेतलेली आहे आणि आर्क घेतलेली आहे. रेडियस OP आहे त्यामुळे इथं सुद्धा रेडियस OQ आहे. त्यामुळं OP इज इक्वल टू OQ आहे. आणि OP जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच OQ आहे. पण OP आहे √2 इतकं, त्यामुळे OQ डिस्टन्स देखील √2 इतकं आहे. म्हणजे Q पॉइंट जो आहे तर इथे √2 आहे. इथे काय आहे, √2 आहे. तर हे लक्षात घ्या. तर इथे आपण हा Q जो पॉइंट दाखवलेला आहे तर तो √2 इतका आहे. ओके. आता याच पद्धतीने आपल्याला जर -√2 जर दाखवायचे असतील तर ते इकडे लेफ्ट हँड साइडला दाखवायचे, किंवा इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे O सेंटर घ्यायचा आणि OQ डिस्टन्स एवढं रेडियस घ्यायची. आणि लेफ्ट हँड साइडला तुम्ही जर आर्क घेतली अशी तर आपल्याला तिथे -√2 दाखवता येतील. जसं की पहा इथे समजा असा आपण जर कंपास घेतला आणि कंपासचं रिकामं टोक इथे O वर ठेवायचं आहे आणि इथून पहा √2 इतकं कंपास मध्ये मी डिस्टन्स घेतलेलं आहे. आणि हेच डिस्टन्स घेऊन मी जर आता इथून हे पहा असे आर्क घेऊ शकतो. ही पहा अशी जर आर्क घेतली आपण इथे तर या साइडला आपण इथे -√2 इंडिकेट करू शकतो. म्हणजे इथे -√2 इथे येतील. तर अशा पद्धतीने आपण या नंबर लाईनवर इथे
रूट 2 दाखवलेले आहेत ते पॉझिटिव्ह असल्यामुळं RHS ला आलेले आहेत आणि -√2 आहेत तर ते इकडे लेफ्ट हँड साइडला आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या नंबर लाईनवर आपण √2 दाखवलेले आहेत आणि -√2 देखील दाखवलेले आहेत. ओके, तर इथे जो पॉइंट आहे त्याला आपण काहीतरी नेम देऊया इकडे. तर याला R नेम देऊया इथे. तर R न इथे -√2 इंडिकेट केलेला आहे. तर इथे हे कोऑर्डिनेट्स आहेत, त्यांना कोऑर्डिनेट्स असं म्हणतात. तर Q चा कोऑर्डिनेट इथे √2 आहे, R चा कोऑर्डिनेट -√2 आहे असं सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीनं हे √2 आणि -√2 आपण असं नंबर लाईनवर दाखवू शकतो. ओके, नेक्स्ट पार्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट एक्झाम्पल पहा. द नंबर √2, जस्ट अ मिनिट, हे √2 आहे, इथे √3 आहेत. ओके, इथे √2 आहेत. आता पहा, the number √2 is shown on a number line. Steps are given to show √3 on the number line using √2. Fill in the boxes properly and complete the activity. तर इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. इथे डायग्राम दिलेले आहे, त्याच्यावर इथे √2 दाखवलेले आहेत आणि √2च्या मदतीने आपल्याला इथे √3 दाखवलेले आहेत. तर त्या संदर्भातली इथे ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे कंप्लीट करायची आहे. तर हे लक्षात घ्या. इथे पहा ऍक्टिव्हिटी. तर ऍक्टिव्हिटी मध्ये पहा इथे the point Q on the number line shows the number ... असं दिलेलं आहे. तर इथे पॉइंट Q पहा काय दाखवतो असं विचारलेलं आहे. तर इथे पॉइंट 2 जो आहे तर तो आपल्याला इथे √2 हा नंबर दाखवतो, √2. त्यामुळे इथे आन्सर आपल्याला मिळणार आहे √2. इथे लिहायचं आहे √2 येणार. ओके, आता नेक्स्ट पार्ट पहा. A line perpendicular to the number line is shown through the point Q. Point R is at unit distance from Q on the line. तर इथे Q वरून परपेंडिक्युलर टाकलेला आहे, हा पहा QR आहे पहा, आणि याच्यावर 1 युनिट इतकं डिस्टन्स टाकलेलं आहे. हे जेवढं आहे डिस्टन्स, हे 1 युनिट इतकं डिस्टन्स आहे, तेवढंच डिस्टन्स इकडे आहे. तर इथे पण हे 1 युनिट इतकं डिस्टन्स आहे, हे लक्षात घ्या. ओके, राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन्ड बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. तर OR हा सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे ORQ तर हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतो. ओके, लेंथ OQ इज इक्वल टू √2. इथे पहा लेंथ OQ पहा, इथून इथपर्यंत डिस्टन्स हे √2 आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर लेंथ QR इज इक्वल टू 1. इथे आहे पहा, हे QR इज इक्वल टू 1 आहे. ओके, हे QR इज इक्वल टू 1 आहे. आता बाय पायथागोरस थेरम,
लेंथ ओ आर स्क्वेअर इथे पहा हायपोटेन्यूजचा स्क्वेअर लेंथ ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ओ क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ओ आर स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. आता व्हॅल्यू ठेवत असताना पहा मी इथे व्हॅल्यू ठेवतोय ओ क्यू ची व्हॅल्यू पहा ओ क्यू इथे पहा √2 आहे त्यामुळे √2 चा स्क्वेअर येणार √2 चा स्क्वेअर आहे इथे. ओके. त्याच्यानंतर क्यू आर पहा क्यू आर 1 युनिट आहे त्यामुळे इथे 1 चा स्क्वेअर येणार 1 चा स्क्वेअर. ओके. आता √2 चा स्क्वेअर केला तर √2 येतो सॉरी √2 चा स्क्वेअर केला तर तो 2 येतो ओनली 2 ते साइन आहे ते निघून जातं रूटचं आणि 1 चा स्क्वेअर केला तर 1 येतो 1 चा स्क्वेअर 1 येतो आणि मग इथे 2 प्लस 1 3 दॅट मीन्स लेंथ ओ आर इज इक्वल टू 3 मिळते. हा आता खाली पहा ड्रॉ अन आर्क विथ सेंटर ओ अँड रेडियस ओ आर लेट इट इंटरसेक्ट द नंबर लाईन at the point C. The point C shows the number √3. तर अशा पद्धतीने ओ आर इतकं डिस्टन्स घेऊन ओ सेंटर घेतला ओ आर इतकी रेडियस घेतली आणि इथे आर्क ड्रॉ केलेली आहे पहा ही पहा आर्क ड्रॉ केलेली आहे आणि इथे जे डिस्टन्स हे डिस्टन्स आपण आता शोधून काढलं √3 आहे आणि त्याच्यामुळे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे मी रेड कलरनी दाखवतो पहा तर हे सुद्धा √3 इतकं डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत आणि त्याच्यामुळे इथं जो पॉइंट आहे तो म्हणजेच √3 नी दाखवलेला आहे म्हणजे तिथे √3 आहे. ओके. हा तर हे अशा पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. हा इथे एक बॉक्स जो राहिलेला आहे इथे 2 + 1 इथे 3 येणार आहे आणि त्याच्यामुळे इथे लेंथ ओ आर इज इक्वल टू √3 होणार आहे हे लक्षात घ्या स्क्वेअर रूट घेतलेला आहे म्हणून इथे जरा बदल पहा काय केलेले आहे ते पण 2 + 1 3 मिळाले तर हे मिळालेले आहेत ते लेंथ ओ आर आहेत लेंथ ओ आर चा स्क्वेअर याचा स्क्वेअर आहे तो. ओके. आणि मग याचं स्क्वेअर रूट घेतलं लेंथ ओ आर इज इक्वल टू √3 येणार लेंथ ओ आर इज इक्वल टू √3 तो इथे आपण दाखवलेला आहे पहा √3 हेच. ओके. ठीक आहे तर हे लक्षात घ्या इथे √3 येणार आहे लेंथ ओ आर इज इक्वल टू. तर ही ऍक्टिव्हिटी अशी कंप्लीट करायची आहे. ओके.